विनायक जोशी यांना विनंती करतो की आपण सर्वात अगोदर यायचंय। विनोद भाऊ चौधरी आपल्याला विनंती असेल की आपण पंच पॅनलचे सर्वात ज्येष्ठ पंच विनायक जोशी यांचं स्वागत करायचंय। जबरदस्त कामगिरी या स्पर्धेत पंचांची राहिलेली आहे। त्यानंतर विनंती असेल चला 2 मिनिटं फक्त आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी मंचावर जायचंय। शिंपी समाजातर्फे आपण जो हा कार्यक्रम घेतलेला आहे हिंदू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा, तर शिंपी समाजातर्फे आपल्याला सन्मानित केलं जातंय। चला सर्वांनी आयोजन समितीचे सर्व सदस्य मंचावर जातील। शिंपी समाजातर्फे आयोजन समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी हिंदू प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीपणे आपण घेतलेली आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। चला शिंपी समाजातर्फे या संपूर्ण आयोजन समितीचा सत्कार केला जातोय आणि तो सत्कार काय तर हिंदू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल। तर धन्यवाद शिंपी समाज। वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर ते एक पुस्तक सुद्धा आयोजन समितीला शिंपी समाजातर्फे दिलं जात आहे। चला नक्कीच हे बघा मित्रांनो, या आयोजन समितीची जर कामगिरी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात। जबरदस्त मेहनत या लोकांनी केलेली आहे। चला आणि हा मानाचा करंडक ज्याने पटकावलेला आहे जगदीश कापुरे, वीर आर्या संघाचा कर्णधार ज्याने जबरदस्त नेतृत्व दाखवलेलं आहे, त्याचा सुद्धा सत्कार त्याच्या समाज बांधवांतर्फे होतोय। वेल डन जगदीश। सिंगल पसली लेकिन फाइटर असली, जगदीश कापुरे। चला शिंपी समाजाचं मनपूर्वक धन्यवाद। आपण आयोजन समितीचा उत्साह वाढवलेला आहे आणि पुढे काम करण्यासाठी एक चांगलं बळ यांना दिलेलं आहे। नक्कीच पुढच्या वर्षी यापेक्षा सुंदर आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील। धन्यवाद शिंपी समाज, थँक्यू। चला विनायक जोशी सरांना विनंती की आपण मंचावर जायचंय। विनायक जोशी सर अतिशय उत्कृष्ट पंच आहेत। मी नारायणराव पाटील यांना विनंती करतो की आपण विनायक जोशी सरांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करायचा आहे। या संपूर्ण स्पर्धेत
पंच पॅनलचे सर्वात सिनियर चला नारायणराव पाटील पंच विनायक जोशी यांचं स्वागत सत्कार करतील. त्यानंतर नाशिक का आशिक मयूर सोनोने द स्टायलिश मॅन आपण सुद्धा मंचावर जायचंय. मी विनोद भाऊ चौधरी आपल्याला विनंती करेल की आपण मयूर सोनोने सरांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर विनंती असेल योगेश भाकरे सरांना आपण जायचंय आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी आनंद कदम सरांना विनंती करतो. थँक्यू. त्यानंतर अविनाश बंगाळ सरांना विनंती की आपण मंचावर जायचंय आणि हितेंद्र दांडे आपल्याला विनंती असेल की अविचा आपण स्वागत आणि सत्कार करायचा आहे. चारू दत्त नन्नवरे आज आपल्यासोबत काही कारणास्तव हजर होऊ शकलेले नाही. त्यांच्या जागेवर जितेंद्र नाईक आपल्यासोबत आहेत. तर जितू भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत. गीतेसाहेब आपलं सुद्धा स्वागत. मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. आणि आता सर्वात अगोदर आपण आपल्या अतिथींचा सत्कार करूया. मी आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती करेल की सर्वात अगोदर विनोद भाऊ चौधरी यांचं आपण स्वागत करायचंय. मयुरेश चौधरी आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर जायचंय. एक आभार पत्र आणि बुके देऊन आपण सन्माननीय विनोद भाऊ चौधरी जे आपले ट्रॉफीचे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार करायचा आहे. शेखर काळे जर मैदानात असतील तर आपल्याला विनंती की आपण मंचावर यायचंय. शेखर भाऊ काळे हिंदवी स्वराज्य संघाचे शेखर भाऊ कृपया मंचावर बसायचे. टॉस का बॉस चे प्रायोजक हॉटेल एकेचे संचालक युवा उद्योजक चार्मिंग बॉय आनंद कदम आपल्याला विनंती असेल की आपण आपलं स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो हेमंत बेहरे यांना आपण आनंद कदम साहेबांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. टॉस का बॉस त्यानंतर या स्पर्धेतील स्लीव स्पॉन्सर्स नारायणराव पाटील यांना विनंती की आपण आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सोमेश नाईक यांना विनंती की आपण नारायणराव पाटील यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. एकविरा प्लायवूड या संघाचे संचालक सुद्धा नारायणराव पाटील आहेत आणि हा त्यांचा संघाचा कर्णधार आहे. जबरदस्त कामगिरी केलेली होती सोमेशने. सेवन स्पोर्ट्सचे युवा उद्योजक प्रतीकजी जीवराजानी जे आपले स्पोर्टिंग पार्टनर या स्पर्धेसाठी लाभलेले होते. मी प्रतीक जीवराजानी यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारायचा आहे. चेतन शिंदे आपण मंचावर जायचंय आणि प्रतीकजी जीवराजानी यांचं स्वागत आणि सत्कार आपण करायचा आहे. ज्यांनी आपल्याला दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे हिंदू प्रीमियर लीगचं दुसरं पारितोषिक शरद भाऊ तायडे यांनी आपल्याला प्रायोजित केलेलं आहे. शरद भाऊ तायडे
काही कारणास्तव आपल्यासोबत उपस्थित राहू शकलेले नाही, परंतु त्यांचे चिरंजीव अभिषेक भाऊ तायडे यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी अमोल जयकर यांना विनंती करतो की आपण अभिषेक भाऊ तायडे यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. हितेंद्र, चला धन्यवाद अभिषेक दादा. हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे दोघींना विनंती की आपण दोन्हींनी आपलं स्वागत आपला सत्कार एकत्रित स्वीकारायचा आहे. चौथं पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे हॉटेल चकदेचे संचालक जळगावचे अक्षय कुमार, हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे. अमन जावरे यांना विनंती की आपण या दोन्ही मान्यवरांचा सत्कार करायचा आहे आणि हितू भाऊ आणि अक्षय भाऊ आपण तो सत्कार स्वीकारायचा आहे. चौथ्या पारितोषिकाचे प्रायोजक हितेंद्र धांडे, अक्षय कोल्हे, संचालक हॉटेल चकदे. चला रोहन दादा पाटील आपण आता सज्ज राहायचं आहे आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारण्यासाठी. काही वैयक्तिक पारितोषिकं आहेत, कॅश प्राइजेस आणि ट्रॉफीज त्या त्यांनी प्रायोजित केलेल्या आहे. तर रोहन दादा आपण आपलं स्वागत स्वीकारण्यासाठी सज्ज व्हायचंय. कृष्णा ठाकरे यांना विनंती की आपण रोहन दादांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपला सर्वांचा लाडका कान्हा. मोरया होजेरीचे संचालक चारुदत्त नन्नवरे काही कारणास्तव आपल्यासोबत उपस्थित राहू शकलेले नाहीये, तर त्यांचे परम मित्र जितू नाईक आलेले आहेत. तर जितू नाईक आपण चारुदत्त नन्नवरे यांच्यातर्फे आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनंती करतो मयूर पाटीलला की चारू नन्नवरेच्या बिहाफ जितू नाईक यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय रतन गीते यांनी वेळोवेळी या स्पर्धेसाठी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. वेळोवेळी जबरदस्त मार्गदर्शन केलेलं आहे जी रतन गीते आणि सहकार्य केलेलं आहे. मी विनंती करतो हेमंत बेहरे यांना आपण रतन गीते साहेबांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. मित्रांनो सांगायची गरज नाहीये या माणसाचं सहकार्य आपल्याला कशा पद्धतीने लाभतं. थँक्यू गीते साहेब. शिवस्वराज या संघाचे संचालक, ज्या संघाचा कर्णधार होता चतुर चालाक अतुल झोपे, दुर्दैवाने बादफेरीच्या सामन्यात ते हारले, परंतु अतुल झोपे अतिशय गुणी खेळाडू आहे. आपला संघ सुद्धा चांगला होता, परंतु क्रिकेट आहे, कुठलाही एक संघ जिंकणार आहे, एक संघ हारणार आहे. तर महेंद्र भाऊ सोनवणे आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत सत्कार आपण करूया. मी रोहित देवराज यांना विनंती करतो की आपण महेंद्र सोनवणे साहेबांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. हे संघाचे संचालक आहेत शेखर काळे, हिंदवी स्वराज्य संघाचे सर्वे सर्वा. शेखर हा गुणी खेळाडू आहे, मागच्या 2 वर्षापासून इंजुर्ड होता, परंतु कमबॅक कशाला म्हणतात त्याने ते भुसावळच्या हिंदू प्रीमियर लीग मध्ये दाखवून दिलेलं होतं. मी शेखर काळे यांचं स्वागत करायचा आग्रह करेल कृष्णा ठाकरे यांना. विक्की भाऊ, विक्की भाऊ आपण कृपया मंचावर यायचं आणि आपलं स्वागत आपला सत्कार स्वीकारायचा आहे. आपण सुद्धा या स्पर्धेसाठी आम्हाला अनमोल सहकार्य केलेलं आहे. विशाल खडके यांचं स्वागत करतील चेतन शिंदे. चला, या स्पर्धेसाठी डे नाईट स्पर्धा होती. लाईट्समनची कामगिरी जबरदस्त होती. आपले सर्वांचे लाडके हरीश भाऊ कोयते यांना विनंती की आपण
GL लाइटिंगचे संचालक हरीश भाऊ कोयते यांना विनंती की आपण आपलं स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. मी विनोद भाऊ चौधरी यांना विनंती करतो की आपण हरीश दादांचा सत्कार करायचा आहे, कारण की या माणसाने हे मैदान जगमग केलेलं आहे. चला, या स्पर्धेसाठी ऋषभ दुसाने हे आयोजन समितीत जरी असले तरी त्यांनी प्रायोजक म्हणून सुद्धा मोलाची भूमिका बजावलेली आहे. ऋषभ, आपण मंचावर जायचंय आणि मी विनंती करेल आनंद कदम साहेबांना की आपण ऋषभ दुसानेचं स्वागत करायचंय. लाईव्ह व्हिजनचं कोणी प्रतिनिधी जर असेल लाईव्ह व्हिजनचं जर तर विनंती असेल सत्यम किंवा मयूर. मयूर, तू यायचंय. जबरदस्त कॅमेरा वर्क आहे मयूरचं. या संपूर्ण
सन्माननीय राजूमामा भोळे जळगाव नगरीचे लाडके आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा भोळे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिंदू प्रीमियर लीग आयोजन समिती आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. चला तर मामाश्री आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. मी ऋषभ दुसाने यांना विनंती करतो, गुरुवर्य दीपक आरडे सर ज्यांनी आत्ताच आपला सेवापूर्ती सोहळा संपवलेला आहे, आपण सुद्धा मंचावर जायचे. चला जोरदार टाळ्या दीपक आरडे सरांसाठी. आजच आरडे सर निवृत्त झालेले आहेत आणि दीपक आरडे सरांना सेवापूर्ती निमित्त खूप खूप शुभेच्छा. गुरुवर्य आदरणीय दीपक आरडे सर. मी ऋषभ दुसाने आपल्या आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य ऋषभ दुसाने यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार राजूमामा भोळे यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या जळगाव नगरीचे लाडके आमदार माननीय राजूमामा भोळे यांच्यासाठी. मी मयुरेश चौधरी यांना विनंती करतोय की गुरुवर्य दीपक आरडे सरांचं सुद्धा आपण स्वागत करायचंय, सत्कार करायचंय. गुरुवर्य दीपक आरडे सर आजच त्यांनी त्यांची सेवापूर्ती केलेली आहे. पुढील आयुष्यासाठी सुद्धा त्यांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. चला तर आपण आता या स्पर्धेच्या प्रमुख बक्षीस समारंभाकडे वळूया. या स्पर्धेत 4 पारितोषिक आपण देणार आहोत. हिंदू प्रीमियर लीगचं हे अभूतपूर्व पहिलं पर्व. 4थ्या स्थानावरचा संघ आहे बॉडी इंजिनियर्स. 11,111 रुपये रोख आणि एक आकर्षक चषक. राजूमामा भोळे यांच्या हस्ते आपण तो पुरस्कार देणार आहोत. बॉडी इंजिनियर संघाने जायचंय, जितके खेळाडू असतील सर्वांनी जायचंय. या संघामध्ये 40 गावचे बहुतेक खेळाडू होते ज्यांनी जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे. आणि 4थं पारितोषिक हितेंद्र धांडे आणि अक्षय कोल्हे यांनी सुद्धा प्रायोजित केलेलं आहे. आपण सुद्धा यायचंय. हितुभाऊ धांडे आणि अक्षय कोल्हे. जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीगचं अभूतपूर्व पहिलं पर्व. पहिल्या पर्वाचा 4थ्या स्थानाचा संघ आहे बॉडी इंजिनियर्स. आपल्यासोबत उपस्थित आहेत निलेश आबा तायडे. निलेश आबा तायडे आपण सुद्धा आपलं स्वागत आणि सत्कार स्वीकारायचा आहे. मी हेमंत बेहरे यांना विनंती करतो की निलेश आबा तायडे यांचं स्वागत आणि सत्कार आपण करायचा आहे. हिंदू प्रीमियर लीग तर्फे निलेश आबा तायडे यांचं स्वागत करताना हेमंत बेहरे. तर 3ऱ्या स्थानासाठीचं जे पारितोषिक आहे ते आहे 22,222 रुपये आणि एक मानाचा हिंदू प्रीमियर लीगचा करंडक. मी अभिषेक भाऊ तायडे जे सुपुत्र आहेत शरद भाऊ तायडे यांचे, तर या पारितोषिकाचे प्रायोजक सुद्धा तेच आहेत. अभिषेक भाऊ तायडे आपण पुढे यायचंय आणि राजूमामांना जॉईन करायचंय. आपल्या हस्ते आणि राजूमामांच्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत.
तिसऱ्या स्थानाचा संघ आहे हिंदवी स्वराज जामनेर शेखर काळे यांचा संघ। विशाल शिरसाट, किरण सटाले, जळगावचा श्रेयस अय्यर, शुभ अहिरे। आणि बघा शेखरच्या संघात शुभ अहिरे असला, हे बघा शेखर काळेच्या संघात जेव्हा जेव्हा शुभ अहिरे खेळलेला आहे तेव्हा शेखरला पुरस्कार हा मिळालेला आहे। चल शुभम तू सुद्धा आहे। शुभम तुझी सुद्धा कामगिरी जबरदस्त होती। हिंदवी स्वराज जामनेर शेखर काळे यांचा संघ, स्टार खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ तिसऱ्या स्थानाचा मानकरी ठरलेला आहे। 22,222 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक मानाचा करंडक शरद भाऊ तायडे यांचे सुपुत्र अभिषेक तायडे यांच्या हस्ते आपण वितरित केलेला आहे। आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ आहे विठ्ठला जिमखाना। बघा हा कुठल्याही स्पर्धेत पहिल्यांदा खेळणारा संघ आहे विठ्ठला जिमखाना। आणि मानाचा हिंदू प्रीमियर लीगचा उपविजेता संघ आहे दीपक आरडे सरांचा हा संघ आहे। मी सन्माननीय राजू मामा भोळे यांना विनंती करतो की हा सन्मान आपण विठ्ठला जिमखाना या संघाला द्यायचा आहे। पुरस्काराचं स्वरूप असं असेल 33,333 रुपये रोख आणि एक मानाचा हिंदू प्रीमियर लीग करंडक। जळगाव नगरीचे राजू मामा भोळे आमदार आहेत, त्यांच्या हस्ते हा चषक आपण देणार आहोत आणि रोख पारितोषिक सुद्धा देणार आहोत। आणि या पारितोषिकाचे प्रायोजक सुद्धा आहेत जळगाव नगरीचे लाडके आमदार सन्माननीय राजू मामा भोळे, जगाचा मानबिंदू अर्थात हिंदू। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज हिंदू क्रिकेट लीग प्रीमियमच्या माध्यमातून सर्व सन्मानी व्यासपीठ समोर बसलेले सर्व क्रिकेट प्रेमी, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण मला वाटतं जास्त वेळ घेत नाही। आपल्या सर्वांना विजयी झाले त्यांनाही शुभेच्छा देतो आणि ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं सर्वांचं अभिनंदन, त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, विजय कोण झाला, पारितोषिक कोणाला मिळालं, कोणाचा पहिला नंबर आला याच्यापेक्षा तुम्ही सहभागी झाले ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे। कारण आपण वेळ काढला, कारण तुम्ही वेळ काढला म्हणून या कार्यक्रमाला एक शोभा आली, कारण वेळ काढला नसता तर हा कार्यक्रम होऊ शकला नसता। म्हणून सर्वांचं मनोभाग अभिनंदन। आणि आपण एखादा संघ पहिला विजय झाला आणि दुसरा तिसरा नंबर जरी आला असेल, पण त्याच्या विजयामागे तुमचंसुद्धा योगदान नक्कीच आहे, कारण तुम्ही सहभागी झालो म्हणून त्याचा पहिला नंबर येऊ शकला, नाहीतर तो एकटा खेळायला असा कोणी दिला असता का पहिला नंबर। त्याच्यामुळे त्याच्या विजयामागे सुद्धा तुमचं नक्कीच योगदान आहे। पुढच्या वेळेला प्रयत्न करूया की
तुम्ही कालपेक्षा आज चांगले खेळले, ह्या गोष्टीचं आपण समाधान मानूया. क्रिकेटमध्ये स्पोर्टमध्ये पाहिलं तर स्वतःचा फिटनेस आपण बरेच मी पाहतो की सर्वजण सराव करणारे आहे, रोज क्रिकेटला खेळता, आपलं चांगलं स्वतःचं फिटनेस असतो आणि जो खेळतो ना त्याचं नेचर पण चांगलं असतं. कारण तो हार जीतमध्ये काही ना काही त्याला अपयश येतं, यश येतं. त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी उतार चढाव आला तर तो कधी डगमगत नाही. त्याला माहिती आहे मी खेळाडू आहे, कधीतरी जिंकणार परत, या आशेने परत तो आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करण्यासाठी सुद्धा लढत असतो. म्हणून आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा 2 गोष्टी सांगेल आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी की एक पेड माके नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा, जगवा, पर्यावरणासाठी खूप गरजेचं आहे. आणि स्वदेशी वस्तू मला वाटतं जास्तीत जास्त आपल्याला खरेदी करता येतील. मी भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्याचं पालन करण्यासाठी, या विकसित भारतासाठी माझं काय योगदान, तर आपण स्वदेशी वस्तू जर आपण स्वतः खरेदी केल्या तर मला वाटतं आपलं योगदान नक्कीच त्याच्यामध्ये होऊ शकेल. ही आपल्या सर्वांना विनंती करतो. आज आम्हाला बोलवलं त्याच्यामुळे त्यांचं सर्व आयोजकाचं ऋण व्यक्त करतो, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली आणि ज्यांनी युनिव्हर्सिटीपासून ज्यांनी मदत केली त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण मदत केल्यामुळे सुद्धा हा कार्यक्रम होऊ शकला आहे. म्हणून सर्वांची पुन्हा ज्यांनी मदत केली त्यांचंही पुन्हा धन्यवाद देतो. आपण पुन्हा क्रिकेट मला वाटतं जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करूया, जास्तीत जास्त संघ कसे येतील याच्यासाठी मला वाटतं आपण प्रयत्न करूया. हा सुद्धा एक विनंती आपल्या सर्वांना राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसून घ्या 2 मिनटं फक्त. या स्पर्धेतील ज्या प्रायोजकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्या सर्वांची नावं घेणं आपलं कर्तव्य आहे. डॉक्टर मनीष चौधरी सर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. स्माइलिंग नीज अर्थात नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. दुसरं पारितोषिक प्रायोजित केलेलं होतं सन्माननीय राजूमामा भोळे यांनी. तिसरं पारितोषिक सन्माननीय शरदभाऊ तायडे यांनी. चौथं पारितोषिक हॉटेल चकदेचे संचालक अक्षयभाऊ कोल्हे आणि हितेंद्रभाऊ धांडे यांनी. या स्पर्धेसाठी को स्पॉन्सर्स डिटेलिंग स्ट्रीट ऋषभ दुसाने आणि पियुष बेदबुथा. ट्रॉफी प्रायोजक तळवलकर जिम आणि SP फिटनेस. स्टार ग्रुप ऑफ हॉटेलचे विनोदभाऊ चौधरी. बॉलचे प्रायोजक JJ स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर. टॉस का बॉस आनंद कदम हॉटेल AK. स्लीव स्पॉन्सर्स एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. सुपर 6 स्पॉन्सर्स अमृतसरी हवेली ऋषभ पाटील. ड्रिंक स्पॉन्सर्स निलेश पाटील. स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स प्रतीक जीवराजानी. मोरिया होजेरी हे बाउंड्री स्पॉन्सर्स होते. शक्ती पॉलिमर्स हर्षल भाऊ इंगळे हे गोलंदाजी एंडचे प्रायोजक होते. हिरा पाईप मुकुल खडके. रौनक जैन. महालक्ष्मी मोबाईल NX. ओविस कन्स्ट्रक्शन अनिमेश मुंदडा. रोहन पाटील. सोनी एजन्सीज चंदनभाऊ कोल्हे यांचंसुद्धा जबरदस्त सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर द्वारकाई स्पोर्ट्स विशालभाऊ खडके. विक्की भाऊ. पूजा क्लिनिक डॉक्टर पूजा अखिल तिलकपुरे MBBS स्किन केअर हेअर आणि लेझर स्पेशलिस्ट हॉटेल चकदे आणि सन्माननीय शरदभाऊ तायडे. तर मी विनंती करतो की आता सर्वांना ज्या गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे, मैं सबसे पहले हमारे कमेंटेटर पद्माकर पाटिल इनका सत्कार करने के लिए मैं मामा को कहूँगा कि आप इनका सत्कार करें, जो कि ये हमारी टूर्नामेंट को 4 चांद लगाने के लिए सबसे बड़ा हाथ इनका है. चला धन्यवाद रोहित. आणि सर्व सन्माननीय मंचाला मी विनंती करतो की जगाचा केंद्रबिंदू अर्थात हिंदू प्रीमियर लीगचं अभूतपूर्व पहिलं पर्व थाटामाटात पार पडलेलं आहे.
पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा यापेक्षा मोठ्या प्रमाणात आपण घेणार आहोत. मी हिंदू प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात इतिहास रचणारा संघ ठरलेला आहे. वीर आर्या जगदीश कापुरेच्या नेतृत्वात खेळणारा वीर आर्या संघ 55,555 रुपये रोख आणि एक आकर्षक हिंदू प्रीमियर लीगचा मानाचा करंडक जातोय तो वीर आर्या संघाला. जबरदस्त स्टार खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. सर्व पाहुणे मंडळींनी यायचंय. प्रतीक भाई आप भी जॉईन कीजिए. अभिषेक भाऊ आपण सुद्धा यायचंय. हितू भाऊ, प्रतीक भाऊ, अक्षय भाऊ, दीपक आडे सर, महेंद्र सर, रोहन दादा, जितू नाईक. मानाचा हिंदू प्रीमियर लीगचा करंडक पटकावणारा पहिला संघ ठरलेला आहे. जगदीश कापुरेच्या नेतृत्वात खेळणारा वीर आर्या. आणि मामासाहेब या संघामध्ये जबरदस्त खेळाडू आहे. एक खेळाडू तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहे, एक रणजीपटू आहे, एक खेळाडू जो महाराष्ट्राच्या टॉप 13 मध्ये होता तो आहे. आणि जळगावचे सर्वात ज्येष्ठ खेळाडू कैलाश पांडे असतील, आशिष असतील. सर्वात युवा या संघातला आहे पवन पाटील, राहुल नेमाडे, नकुल, जळगाव जिल्हा पोलीस दलातील किरण चौधरी, जयेश मोरे हे सुद्धा जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. चला, मानाचा हिंदू प्रीमियर लीगचा चषक पटकावलेला आहे तो जगदीश कापुरे यांच्या नेतृत्वात खेळणारा वीर आर्या संघाने. जोरदार टाळ्या वीर आर्या संघासाठी. चला, सन्माननीय राजू मामा भोळे यांची इच्छा आहे की या आयोजन समितीने हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी जायचं आहे. आयोजन समिती आपण खूप जबरदस्त काम केलेलं आहे, जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. सर्व आयोजकांनी मंचावर जायचं आहे आणि आपला सत्कार सन्माननीय राजू मामा भोळे यांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. चला, हिंदू प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचं या ठिकाणी सन्माननीय राजू मामा भोळे आणि मान्यवरांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार करताना. मामासाहेब, पुढच्या वर्षी आपण सुद्धा या स्पर्धेसाठी वेळ द्यायचा आहे. सर्व प्रायोजकांनी वेळ द्यायचा आहे आणि मान्यवरांच्या संमतीने हिंदू प्रीमियर लीग अभूतपूर्व पहिले पर्वचा बक्षीस समारंभ सोहळा संपलेला आहे असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.